हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण आता पाहणार आहोत मस्ट हॅव. ओके, मस्ट हॅव याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण मस्ट हे कशा प्रकारे यूज होतो हे आपण पाहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय होतो फ्रेंड्स? तर आता जसं की असावेत, असावा, असावे, असेल, आवश्यक आहे, अशा प्रकारे हे मस्ट हॅवचा आपण एक कॉमन अर्थ इथं आपण घेऊ शकतो. आता त्याचं एक सिम्पल एक फॉर्म्युला लक्षात घेऊया आधी. जसं की सब्जेक्ट, त्याच्यानंतर मस्ट हॅव घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि रिमेनिंग पार्ट किंवा ऑब्जेक्ट हे घ्यायचं आहे. फ्रेंड्स, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे फॉर्म्युला सांगायचं कारण काय की पुढे कुठे कसं वापरायचं मस्ट हॅव त्याचं कन्फ्युजन आपल्याला झालं नाही पाहिजे, म्हणून आपण इथे सहसा एक फॉर्म्युलाच्या रूपाने इथे थोडंसं आपण इथे डिस्कस करत असतो. ओके, म्हणजेच परत एकदा लक्षात घ्या की मस्ट हॅव कशा प्रकारे यूज होतो. सब्जेक्ट, त्याच्यानंतर मस्ट हॅव, वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि रिमेनिंग पार्ट. ओके, त्याचे अर्थ कशा प्रकारे होतात आणि कसा यूज होतो ते आपण पुढे पाहणारच आहे. आता बघा, मस्ट हॅव इज यूज्ड टू एक्सप्रेस द स्ट्रॉंग ऑब्लिगेशन ऑर नेसेसिटी इन द प्रेझेंट ऑर फ्युचर ऑर टू मेक अ स्ट्रॉंग डिडक्शन अबाउट द पास्ट. म्हणजे वर्तमान किंवा भविष्यातील मजबूत दायित्व किंवा गरज व्यक्त करण्यासाठी. ओके, हे दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल, जसं की फॉर एक्झाम्पल आता लक्षात घ्या, हे अशा प्रकारचे जे एक्झाम्पल राहतात किंवा हे यूज राहतात ते थोडंसं आपण सेंटेन्स पाहिल्यानंतर जास्त आपल्या लक्षात येतात. इथे लक्षात घ्यायचं आहे. जसं की आता इथे बघा, सेंटेन्स बघा, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. यू मस्ट हॅव अ व्हॅलिड पासपोर्ट टू एंटर द कंट्री. तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट असणे गरजेचे आहे जर तुम्हाला अदर कंट्रीमध्ये एंट्री करायची असेल तर. म्हणजे यू मस्ट हॅव व्हॅलिड पासपोर्ट, हे जे मेन सेंटेन्स आहे, यू मस्ट हॅव व्हॅलिड पासपोर्ट. ओके, म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट असायलाच पाहिजे किंवा असणं बंधनकारक आहे. ओके ओके, तुम्हाला इथे अर्थ लक्षात येत असेल कशा प्रकारे यूज होत आहे. यू मस्ट हॅव, तुमच्याकडे असलं पाहिजे, तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ओके, त्याचबरोबर वी मस्ट हॅव अ मीटिंग टू डिस्कस द न्यू प्रोजेक्ट. म्हणजे न्यू प्रोजेक्ट डिस्कस करण्यासाठी आपण मीटिंग घेतलीच पाहिजे किंवा आपली मीटिंग झालीच पाहिजे न्यू प्रोजेक्ट डिस्कस करण्यासाठी. म्हणजे तुमच्या इथे लक्षात येत आहे की बंधनकारक आहे, आवश्यकता आहे, म्हणजे खूप आवश्यकता दाखवण्यासाठी मस्ट हॅवचा यूज होत आहे ते. पुढे बघा, ऑल पॅसेंजर्स मस्ट हॅव देअर तिकीट्स रेडी फॉर बोर्डिंग. म्हणजे सगळ्या पॅसेंजरकडे त्यांचं तिकीट असलंच पाहिजे कशासाठी? बोर्डिंग करण्यासाठी. ऑल पॅसेंजर मस्ट हॅव देअर तिकीट्स रेडी फॉर बोर्डिंग. बोर्डिंग करण्यासाठी ऑल पॅसेंजरकडे तिकीट असलंच पाहिजे. म्हणजे इथे बंधनकारक इथे दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे मस्ट हॅवचा यूज कशा प्रकारे होतो ते लक्षात येत आहे फ्रेंड्स. ओके, सेंटेन्सवरून थोडंसं लक्षात घ्या, कारण सेंटेन्सवरून तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षातही चांगलं राहील आणि विसरणार नाही. आणि तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये बोलत असताना त्याचा यू कॅन यूज एनिवेअर whenever there is a need to use this type of sentences. Okay, so let's go ahead. आता पुढे बघा आणखी, शी इज नॉट हिअर. एक्झाम्पल बघा, शी इज नॉट हिअर, शी मस्ट हॅव गॉन टू द स्टोअर. म्हणजे ती इथे नाही आहे, ती निश्चितच कुठे स्टोअरला गेली असावी. तिथे नाही, ती निश्चितच स्टोअरला गेली असावी. इथे बघा, एखादी पास्ट विषयी म्हणजे आपण एक शाश्वती सांगतो, म्हणजे ती गेली असावी, ती मस्ट हॅव गॉन, ती गेली असावी. म्हणजे इथे नसेल तर ती निश्चितच स्टोअरला गेली असावी. ओके, ही इज अ स्माइलिंग, ही मस्ट हॅव हॅड अ गुड डे. तो हसतोय, त्याचा निश्चितच चांगला दिवस गेला असावा. तो हसतोय म्हणजे त्या निश्चितच त्याचा दिवस चांगला गेला असावा. म्हणजे आपण एक अंदाज लावतोय, गेला असावा, निश्चितच तसं झालं असेल. ओके, या अर्थाने. पुढे बघा अर्थ आणखी, सेंटेन्स बघा, द कार इज रनिंग आउट ऑफ द गॅस, वी मस्ट हॅव फॉरगॉटन टू फिल इट अप. म्हणजे कार काय, कारमधलं एक गॅस संपलेला आहे, म्हणजे गॅस इन द सेन्स पेट्रोल संपलेलं आहे आणि आपण ते भरण्याचं निश्चितच विसरलं असेल. आता हे गॅस जो आहे लक्षात घ्या की जसं की US वगैरे, US लँग्वेजमध्ये पेट्रोलला वगैरे गॅस असं म्हणतात. हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. गॅस म्हणजे काय ते, तर आपण पेट्रोल म्हणतो सहसा, ते बऱ्याच ठिकाणी गॅसचा यूज होतो US वगैरे. तर इथं त्या अर्थाने तुमच्या लक्षात येत आहे की द कार इज रनिंग आउट ऑफ द गॅस, वी मस्ट हॅव फॉरगॉटन टू फिल इट. आम्ही पण विसरलो असावी. ओके, आता आणखी सेंटेन्स पाहूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी लक्षात येईल की ही मस्ट हॅव चेंज क्लोथ्स ड्युरिंग द नाईट. त्याने रात्री कपडे बदलले असावेत. ओके, इथे बघा तुम्ही एक अंदाज लावताय, त्याने निश्चितच रात्री कपडे बदलले असावेत. ओके,
यू मस्ट हॅव सीन द रिपोर्ट. तो रिपोर्ट पाहिला असशीलच. मला असं वाटतं यू हॅव मस्ट हॅव सीन द रिपोर्ट. आय थिंक यू मस्ट हॅव सीन द रिपोर्ट. म्हणजे मला असं वाटतं तू निश्चितच तू रिपोर्ट पाहिला असशील, अशा अर्थाने तुम्ही पण घेऊ शकता. आकाश मस्ट हॅव लिसन टू हर मेसेज. आकाशने निश्चितच तो मेसेज ऐकला, म्हणजे तिचा मेसेज ऐकला असावा. समवन मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. कोणीतरी काहीतरी विसरले असावेच, मला असं वाटत आहे. कोणीतरी काहीतरी विसरले असावेच एकंदर घेत आहे. ओके. त्याचबरोबर ही मस्ट हॅव बीन रिअली एक्झॉस्टेड. तो खरोखरच खूप एक्झॉस्ट झाला असावा. ओके. म्हणजे एक्झॉस्ट होणे आपण हेच इझी वाटेल, खचून गेला वगैरे आपण म्हणू शकतो, पण एक्झॉस्ट झाला असावा असं आपण इथं घेऊया. इट मस्ट हॅव टेकन अ लॉंग टाईम टू से अ गुड बाय. ओके. तर समवन मस्ट हॅव बीन किल्ड. कोणीतरी ते मारले असावे. ओके. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण कशा प्रकारे मस्ट हॅवचा यूज करतोय फ्रेंड्स. ओके. आता हे थोडंसं लक्षात आल्यानंतर पुढे जाऊन आता आपण पाहूया की निगेटिव्ह सेंटेन्स याचे कसे बनवायचे आहेत. ओके. जसं की आता सिम्पल वेने लक्षात घ्या. सब्जेक्ट, त्याच्यानंतर मस्टच्या नंतर नॉटचा यूज झालेला आहे फ्रेंड्स, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हॅव आणि वर्बचं थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स वी कॅन से. ओके. जसं की आता बघा निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना यू मस्ट नॉट हॅव ड्रंक टी. म्हणजे आता इथे तुम्ही चहा पिलाच नाही पाहिजे. ओके. तुम्ही चहा पिऊच नाही. यू मस्ट नॉट हॅव ड्रंक टी. तू प्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही चहा प्यायला नको होता असे तुम्ही म्हणू शकता. तुम्ही चहा प्यायला नको होता. यू मस्ट नॉट हॅव ड्रंक टी असे तुम्ही म्हणू शकता. ओके. सो नेक्स्ट इज यू मस्ट नॉट हॅव फॉरगॉटन दिस ॲड्रेस. ओके. त्याचा पत्ता तुम्ही विसरला नसावा. तुम्ही विसरलाच नसावा असं तुम्ही म्हणू शकता. विसरला नाही पाहिजे. तुम्ही त्याचा पत्ता विसरला नाही पाहिजे किंवा विसरू नये असे तुम्ही अर्थ घेऊ शकता. म्हणजे अर्थ बघा हे अशा प्रकारचे सेंटेन्स आहेत. थोडेसे अर्थ सिच्युएशननुसार तुम्ही चेंज करू शकता किंवा थोडंफार बदल होत राहतात. एक्झॅक्ट अर्थ जसे आपण फारसे घेत नाही, तर सिच्युएशननुसार. पण एक बेसिक अर्थ लक्षात घ्या की काय आपल्याला म्हणायचं आहे ते. पुढे बघा यू मस्ट नॉट हॅव क्लीन युअर रूम. तुझी रूम केली नाही, निश्चितच तुझी रूम तू क्लीन केली नसावी. म्हणतो ना आपण असं कम्युनिकेशन करत असताना बोलत असतो. यू मस्ट नॉट हॅव इटन फिश. तुम्ही ते मासे खाल्ले नसावेत. ओके. यू मस्ट नॉट हॅव इटन फिश. तुम्ही मासे खाल्ले नसावेत. ओके. ही मस्ट नॉट हॅव कम्प्लिटेड हिज वर्क. म्हणजे असा एक अंदाज आहे. आय थिंक यू मस्ट नॉट हॅव कम्प्लिटेड हिज वर्क. मला असं वाटतं की त्याने त्याचं काम पूर्ण केलेलं नसावं. म्हणजे शुअर तुम्ही सांगायची तुम्ही इथं प्रयत्न करताय. म्हणजे हे अशा प्रकारे तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स इथे बनवू शकता. ओके. आता त्याचबरोबर आता बघा निगेटिव्ह सेंटेन्स इथं आणखी आहेत, तुम्ही वाचून पाहू शकता आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही अर्थ इथे लावू शकता. पण बेसिक अर्थ तुम्ही लक्षात घ्या. ओके. आता फ्रेंड्स काही आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स पाहिले आपण. आता काही क्वेश्चन जे आहेत जे फारसे इथे आपण म्हणजे यूज केले जात नाही त्याचे, म्हणून आपण इथे घेतलेले नाही आहेत. मला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. जसं की मस्टचा यूज करून तुम्ही आधी इथे बनवू शकता फ्रेंड्स. ओके. इथे लक्षात ठेवायचं म्हणजे जास्तीत जास्त यूज ह्याचा म्हणजे कसं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला करू शकतो. ओके. तर मग तुमच्याही लक्षात आलं असेल. ओके. थँक्यू.